रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। जिल्हा परिषद कॉलनी श्रीरामपूर येथील ओपन स्पेसमध्ये गुरुकुल कॉन्व्हेंटचे अनधिकृतपणे होणारे वापर त्वरित थांबवणे। सरपंच आशिष कालपांडे व रहिवासी नागरिक यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार। जिल्हा परिषद कॉलनी श्रीरामपूर येथील संपूर्ण रहिवासी नागरिकांची बीडीओला तक्रार। जिल्हा परिषद कॉलनी हनुमान मंदिर जवळ श्रीरामपूर येथील संपूर्ण रहिवाशांतर्फे निवेदन सादर करण्यात आले। हनुमान मंदिर जिल्हा परिषद कॉलनी येथील ओपन स्पेसमध्ये गुरुकुल कॉन्व्हेंट या शाळेचे विद्यार्थी सकाळी व सायंकाळी खेळतात। तसेच प्रार्थनेच्या वेळी लाऊडस्पीकर दररोज वाजवणे, गॅदरिंग, संस्कृत कार्यक्रम घेणे व सायकल स्टँडचा वापर संपूर्ण वर्षभरात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सदर ओपन स्पेसमध्येच घेतात। त्या कॉन्व्हेंटचा झेंडा पोल सुद्धा ओपन स्पेसमध्येच लावण्यात आलेला आहे। तो त्वरित काढण्यात यावा, यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच कॉलनीमधील लहान मुलांना जागा वापरण्यास अडचणी निर्माण होत आहे। तसेच धार्मिक कार्यक्रमात अडचण निर्माण होत आहे। सदर ओपन स्पेसची जागा हनुमान मंदिराच्या नावाने ग्रामपंचायत श्रीरामपूर येथे नोंद आहे। असेसमेंट सुद्धा मंदिराच्या नावाने आहे, त्यामुळे सदर ओपन स्पेसच्या जागेशी गुरुकुल कॉन्व्हेंट यांची काहीही संबंध नाही। सदर कॉन्व्हेंट आणि अनधिकृतपणे आहे असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। सदर कॉन्व्हेंटचे सर्व वर्ग मला चौकशी जेव्हा तुम्ही काय सांगता, मला चौकशी जेव्हा पाहिजे, मला त्या शाळेवर कारवाई पाहिजे। आम्हाला फक्त त्या शाळेवर कारवाई करा। ही शाळा इलिगल आहे की नाही, आता इलिगल म्हणतो साहेब, ही शाळा इलिगल चालू आहे की नाही तुम्ही आपली ऑफर दिली आहे, आपण मान्यताही देत नाही आपल्याकडून आणि आपण विषय चौकशी मोठ्या प्रमाणात ई ऑफिसला पत्र जाते आहे। त्यांना ते सांगितलं, त्यांचं आम्ही वरच्या लोकांना अधिकार नाही म्हणता ना, त्यांचं म्हणणं आम्हाला शाळा बंद करायचा अधिकार नाही। पत्रकार साहेब यांनी आता स्पष्ट सांगितलेलं आहे, इलिगल शाळा जरी असली तर यांना ते अधिकार नाही तर की शाळा बंद करायची। आणि 17 वर्षापासून ती शाळा आता यांच्या माहितीप्रमाणे इलिगल चालू आहे। मग या साहेब 17 वर्ष जर काय ही शाळा इलिगल, आता साहेब तर आता झाले, परंतु याला ज्याला खतपाणी घातलं ऑफिसर लोकांनी त्यांच्यावर कारवाई करा साहेब। अंगणवाडी पाडायच्या वेळेस आले होते तुम्ही, सगळे आउटलेट मंदिरात आहेत। आज दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी आम्ही पंचायत समितीला याकरिता आलो की यापूर्वी आम्ही इथे निवेदन दिलं होतं। आमच्या श्रीरामपूरमध्ये गुरुकुल नावाची शाळा ही अवैधरित्या 17 वर्षापासून चालू आहे। आज रोजी त्या शाळेचं पुष्कळ मोठं रूपांतर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थी एवढे झालेले आहे की त्या आमच्या लोकांना, नागरिकांना तिथे त्रास होत आहे। आणि एखाद्या वेळेस तिथे जेव्हा शाळा सुटते आणि आमचे नागरिक जात असतात, अनेक छोटे मोठे ऍक्सिडेंट झाले। मोठा ऍक्सिडेंट होऊ नये व एखादी अप्रिय घटना घडू नये याकरिता आम्ही या ठिकाणी आलो। ऍक्च्युअल जर का पाहिलं तर त्या शाळेची मान्यता श्रीरामपूरला नाहीच आहे आणि ते जी शाळा आहे ती इलिगल आमची एका घरात भरवण्यात येत आहे। तिला कोणतीही शाळेची इमारत नाही आहे, अशा ठिकाणी ही शाळा भरवण्यात येत आहे। आणि भविष्यामध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये करिता ही शाळा आमच्या श्रीरामपूरची नसून ती वर्षाची आहे। ती वर्षाची शाळा वर्षातला पाठवण्यात यावे याकरिता आम्ही यापूर्वी निवेदन दिले आणि त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली याकरिता आम्ही स्मरणपत्र देण्याकरिता बीडीओ साहेबांना भेटण्याकरिता एवढे लोक आलेलो आहोत। जर का ही शाळा लवकरात लवकर बंद नाही झाली किंवा या शाळेला जर का लवकरात श्रीरामपूरच्या बाहेर नाही टाकले तर आम्ही सर्व इथे आलेले नागरिक आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिसला बसतील हे या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे।